नमस्कार. शेतकरी कर्जमाफी संदर्भातले सर्वात महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. ते म्हणजे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. आता ही रक्कम कोणाकोणाला मिळणार, कोणाकोणाचे कर्ज माफ होणार, कोणत्या वर्षी घेतलेलं कर्ज माफ होणार, कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र अपात्रतेच्या अटींमध्ये बसत आहेत, या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची पहिली यादी येणार आहे. त्याच्यामध्ये राज्यात तब्बल 7.5 लाख शेतकऱ्यांचे पहिल्या यादीमध्ये नाव येणार आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी 7.5 लाख शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफीचे पैसे येणार आहे ते त्यांच्या कर्ज खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी ट्रान्सफर केले जाणार आहेत, अशी सरकारच्या माध्यमातून याच्यामध्ये माहिती दिलेली जात आहे. परंतु पहिले 7.5 लाख शेतकऱ्यांमध्ये तुमचं नाव आहे का नाही किंवा तुम्हाला कसं बघायचं आहे हे नाव हे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिलं म्हणजे ज्यांच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना ज्यांचं 2 लाख रुपयांपेक्षा 2 लाखांपर्यंत कर्ज आहे असे जे शेतकरी आहेत, 2 लाखांपेक्षा जास्त नाही, ठीक आहे. 2 लाखांपर्यंत ज्यांची मुद्दल रक्कम आहे, व्याजासकट आहे 2 लाखांपर्यंत, अशा शेतकऱ्यांचं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीमध्ये नाव येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांची यादी ही याच्यानंतर येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपर्यंत आहे त्यांचं सर्वात प्रथम नाव येणार आहे आणि तुमचं जर कर्जमाफीच्या आजच्या पहिल्या यादीमध्ये नाव जर आलेलं असेल तर तुम्हाला तुमचा आधार प्रमाणीकरण जे आहे ते करावं लागणार आहे. तुमच्या बँकेमध्ये तुमचं आधारला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे. यासोबतच तुमच्या कर्ज खात्यामध्ये ते खातं जे बँक अकाउंट आहे ते तुमचं आधारला लिंक असणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. या अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. तर आज आपण पाहायला गेलं तर राज्याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो वाढदिवस झाला, आताच 22 तारखेचा जो वाढदिवस होता त्यांना, त्यामध्येच त्यांनी किंवा अजितदादा पवार यांची जयंती याच्या औचित्य साधून आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचं सरकारने म्हटलं आहे. तर आता ही यादी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मग आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मनामध्ये संभ्रम झालेला आहे की आता या यादीमध्ये माझं नाव येईल की नाही किंवा कोणत्या शेतकऱ्यांचं येईल. तर शेतकरी आता ज्यावेळेस कर्जमाफीची यादी जाहीर होईल तर शेतकरी कर्जमाफी यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही तुमचं नाव एकतर पहिल्यांदा सुरुवातीला चेक करा. तुम्ही तुमची KYC आधार प्रमाणीकरण करून घ्या, अन्यथा दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीमध्ये देखील तुमचं नाव येणार नाही. त्यामुळे पण तुमचं जर कर्ज 2017 किंवा 2019ला माफ झालं असेल तर माझं कर्ज आता माफ होणार नाही असं काही तुम्हाला समजून घेण्याची गरज नाही. कारण सरकारने एक अट घातली होती, ती अट आता काढली आहे. ती म्हणजे कोणती, की जुनं जे कर्ज ज्यांना कर्जमाफी मिळाली आहे त्यांना आता परत मिळणार नाही असं सरकारचं म्हणणं होतं. परंतु नंतर एक GR असा निर्गमित करण्यात आला की सर्वच शेतकऱ्यांना परत कर्जमाफी मिळणार आहे. आता याच्यामध्ये एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. आता जर तुमचं कर्ज 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यानचं असेल पण ते 2 लाखांच्या वरचं असेल तर तुम्हाला 2 लाखांच्या वरचं जे कर्ज आहे ते तुम्हाला भरावे लागणार आहे आणि 2 लाख रुपये तुम्हाला सरकार माफ करणार आहे. आणि वरचं कर्ज जे आहे ते जास्तीत जास्त 4 लाखांपर्यंत तर तुम्हाला OTS योजनेतून सुद्धा ही पात्र होण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे तुमचं जे काही पुढचं कर्ज आहे ते सरकार माफ करणार आणि काहीमध्ये तुम्हाला सवलत मिळणार आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची शक्यता काय आहे ती म्हणजे की राज्यातल्या एकूण 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीमध्ये राज्यातले 7.5 लाख शेतकरी पात्र होणार आहेत. मग या कर्जमाफीच्या 7.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांना KYC करायचं आहे आणि KYC केल्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्या कर्ज खात्यामध्ये तुमच्या कर्जमाफीचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आता याच्यामधून कोणतेही शेतकरी पहिल्या यादीमध्ये जर नाव नाही आलं तर दुसऱ्या यादीमध्ये येईल, दुसऱ्या यादीमध्ये जर नाही आलं तर तिसऱ्या यादीमध्ये नक्कीच येईल. आता तुमचं कर्ज जर 2019च्या अगोदरचं असेल तर ते तुमचं कर्ज पूर्ण माफ होणार नाही. कारण राज्य सरकारने जो नवीन GR काढलेला आहे त्याच्यामध्ये 15 जुलै 2026 रोजी जो GR काढलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. या GR मध्ये 2 बदल केलेत.
ते म्हणजे कोणते, तर 2019च्या शेतकऱ्यांना पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी होणार आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज रेग्युलर आहे त्यांना 2026-27ची अट टाकली होती. त्याच्यामध्ये तुम्ही जर 2027-26ला रेग्युलर कर्ज भरलं नसेल तर तुम्हाला जे भरलेलं असेल तर तुम्हाला 50,000 प्रोत्साहन म्हणून अनुदान मिळणार आहे. जर ते तुम्ही भरलं नसेल तर तुम्हाला ते अनुदान मिळणार नाही. पण आता याची अटसुद्धा त्यांनी ही सुद्धा अट आता एक नव्याने चेंज झालेली आहे. आता सध्या जे रेग्युलरचं कर्ज आहे तुमचं त्याच्यानुसारच तुम्हाला पैसे येणार आहेत आणि याच्यामध्ये ही आहे की फक्त 2019ची ही कर्जमाफी जी काही शेतकऱ्यांची तेव्हाची कर्ज होते त्यांना सगळ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. याच्यामध्ये प्रोत्साहन अनुदान पण दिलं जाणार आहे. आता याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे आधार लिंक, तुमची KYC, तुमचं बँक अकाउंट ओके असणं. म्हणजेच तुम्हाला आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुमचं कर्जमाफी योजनेमध्ये नाव येऊन तुमच्या कर्ज खात्यावरती ती रक्कम येणार आहे. धन्यवाद.